मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी स्वागताचे देखील तयार झालेले आहेत। सभास्थळावरती भाजप नेते आहेत, प्रशांत यादव यांची बातचीत करणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि अन्य जिल्ह्यातील मान्यवर नेते मंडळी 1:30 वाजता या ठिकाणी चिपळूण येथे जाहीर सभेच्या निमित्ताने येत आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या येण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्साह हा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो। ठिकठिकाणी बॅनरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। किती महत्त्वपूर्ण हा दौरा ठरणार आहे या आगामी निवडणुका लक्षात घेतल्या तर? या अगोदरच चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये जनतेने फार मोठं यश हे महायुतीच्या उमेदवारांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुका आणि त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा, त्यामुळे निश्चितपणे कोकणामध्ये एक वेगळा अभूतपूर्व उत्साही पाहायला मिळतो आहे आणि फार मोठा फायदा त्याचा पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला त्याचा फायदा होईल याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे। तर मैदानामध्ये हे सगळं नियोजन आहे, किती कॅपॅसिटी आहे मैदानाची, किती गर्दी होईल? या मैदानावरची जी कॅपॅसिटी आहे 20,000 लोक या ठिकाणी मैदानामध्ये त्याची अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीने तसं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि निश्चितपणे खात्री आहे की भारतीय जनता पार्टी, महायुती आणि यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही सभा आम्ही सगळेजण यशस्वी पार पाडू। दरवेळेला ज्या निवडणुका असतात ह्या निवडणुकीमध्ये महायुती म्हटलं की अजितदादा असायची, ह्या निवडणुकीमध्ये मात्र तो गट दिसत नाही अजितदादांचा। काय परिणाम होऊ शकतो का? किती निर्णायक वाटतं हे सगळं? कसं पाहता या सगळ्या राजकारणाकडं आणि मतदानात होणाऱ्या कौलाकडं? हे जिल्ह्यामध्ये काही चिपळूणमध्ये नाही झाली तरी खेडमध्ये त्यांच्यासोबत युती आहे, इथे शिवसेनेसोबत युती आहे। स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे पक्षाने त्या ठिकाणी त्या पक्षावर युती करण्यासाठी कार्यकर्त्यांनाच याबाबत स्वातंत्र्य दिलं होतं, त्याप्रमाणे तशा युती झालेल्या आहेत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।